संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ध्यानम्. बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्तं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत. अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसांप्रत कलिदारुण जनान जमे पवित्राचरण. म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्ने सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत. श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णित. अत्रि अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण. माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन. ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठन करे श्री दत्त. ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतारी येती आणि जाती तैसे नो हे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धारा करावया. करावया जगदुद्धारा स्वय कष्टे विश्वंभरा. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरती जनी. जना सन्मार्ग दावून मोक्ष मार्गाला वितसे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी. माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात. कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार येती कधी दिगंबर. श्री दत्त रूपा गोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात आपण राज सुमती राहत. श्री दत्तात्रेय ते आराधित मनोभावे करोनिया. तव एके दिनी अकस्मात साधुरूपे येती दत्त. भिक्षा अंदेही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेव्हा म्हणत. प्रसन्न होऊन श्री दत्त म्हणते काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात. विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त. दिव्य तेज फाकत विस्मय ती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्याचे सुख देत. मग जाती हिमालयात दर्शन द्या भक्तांते. तेथून येते वाराणसीत काही काळ राहती गुप्त. येऊन गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथे कुरुपुरात अंतिस्थायिक होत. दूरदुरुनी लोक येत स्वामी दर्शनाकारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य. कुरुपूर महासिद्ध पीठ जाना होत असे. कुरुपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात एकच असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतरत. देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरुपुरी राहत. लोकोद्धारा करीत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित. जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरुपुरी प्रगटले. अध्याय पहिला. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरुपुरी राहती श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारकारणे. ऐसी काही वर्षे जात. मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता हो गुप्त. येथून या अवधारा हो येथून गुप्त. जाऊन राहू कर्दैवनात. काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी.
नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात, नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगून भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त, श्रीशैल पर्वती प्रगटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत, समाधी लावून बैसत काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जुनी अवतार घेती श्रीपाद मुनी, कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत, लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे. न रडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही, सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृही गुंजत, ओम प्रगटला म्हणत लोक विस्मय ते दवा. ऐसी जाती वर्षे 7, बालक ओम राही म्हणत, परी न काही बोलत, चिंतित होती सर्वही. इतरे जन जे बोलत, ते सर्व कळे बालकाप्रत, परी प्रत्युत्तरी ओम म्हणत, आणिक काही बोलेना. अंती पुस्ती तयासी, सांग तू केव्हा बोलेसी. बालक खून करून त्यांसी, सांगत असे ते अवधारा. खून करून दावीत, मौजी बंधन करा म्हणत, उपनयन होता त्वरित, बोलेना आपण म्हणत असे. ऐसे ऐकून माता पिता, मौजी बंधन तत्वता, करो म्हणती निश्चिता. तयारी करू लागले, सुमुहूर्त पाहून उपनयन, केले पाह मौजी बंधन. बालक वेदमंत्र म्हणून निज मौना ते सोडित असे. सर्वाश्चर्य वाटत, बालक पहा वर्षे 7, वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणी दत्ताचा. तौ नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती, आम्ही संन्यासी असो यती, गृही न राहू निश्चय. ऐसे सांगून सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात, तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ, तेथे येऊन राहिले भिलवडे ग्रामा समीपत, औदुंबर स्थान प्रख्यात. आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथ शक्ती ठेविते अमुप, पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुकास्थान आज प्रख्यात दत्तस्थान, मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदर व्यथेने पीडिता ब्राह्मण करीती व्याधिमुक्त, मूढ विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून, सयन देवासी अभयदान श्रीगुरु कृपे मिळतसे. भक्तासी उपदेश देती, देह हा अनित्य म्हणती, धर्म करा म्हणून सांगती, मोक्ष मार्गाते पावाया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर, सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती. सायनदेव दत्त भक्त कडगंजी ग्रामे राहत, तयावरी कृपा बहुत केली पहा श्रीगुरुने. श्रीगुरु सायनदेवासी म्हणत, सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहेना दत्त, प्रिय भक्त आमचा तू सायनदेव महाभक्त. तयासी स्वामी सांगत, आम्ही तुमचे गावा समीपत, भविष्यकाळी वास करू. सायनदेवाचे वंशात महाभक्त जन्मा येत, नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे. दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात, तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्रीगुरूचे. सरस्वतीसी म्हणती सिद्ध, तू लिही गुरुचरित्र. श्रीगुरु कथा त्यासी सांगत, महासिद्ध ते अवधारा. श्रीगुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या, घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त, पिता गंगाधर असत, सरस्वती गंगाधर नामधारक, लिही चरित्र श्रीगुरूचे. सायनदेवासी आश्वासित, तव ग्रामा समीपत, गाणगापुरी राहू म्हणत भविष्यकाळा माझारी. सायनदेवासी आश्वासून श्रीगुरु करीती प्रयाण, औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्रीदत्त, तेथून पुढे निघत लोकोद्धारा कराव्या. तेथून पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्षे तेथे राहती, तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत, श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. अध्याय 2 संपूर्ण. श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरिकृष्ण मुकुंदो आनंददायकः, मुनि दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः. श्री नरसिंह सरस्वती आमरापूर ग्रामायेती, कृष्णा नदी किनारी राहते औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत, अनेक लीला दावित भक्तरक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान, सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना.
मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेविता पूजत ऐसे महास्थान ते जगदुद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पूर्वीती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोण वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरुदत्त जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेला असत शेंगा त्यासी भाऊ लागत तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेमेने गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानाचे श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले. धनाचा हांडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्यासात पुरणी उरत इतके धन मिळत याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्याज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माजरी. एके दिनी एक भक्त दुरुनी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहुनिया. योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत श्री गुरु रूपाद्भुत भक्त तेव्हा पाहत असे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापत त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविले. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्रे त्याते मरत येऊन नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे. पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्था करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी. प्रसन्न वज्ञ गृही जात पुत्र होई तिज प्रत अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरे. पुत्रासी झाली वर्ष 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरुनी दिदला वत्स अल्पायुषी का झाला. लोकतीसी समजवित परिती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ साधुरूपे तेथेत म्हणती जा पादुका स्थानात वर लादला तुला जेथे. पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकून उठत माता विस्मित होत असे. पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवून दावित श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे. नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो हे गुरुसी. अध्याय 3 संपूर्ण. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशितामर होती भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवा. तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत दीन जना उद्धरित कृपा कटाक्ष करुण्या. असून नृसिंहवाडी सोडून गुरु येती गणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमे अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेने गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया. श्री गुरुसी बैसवूनी म्हणे पहा ती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना. तो म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मज प्रत ऐसे म्हणती ती याला. श्री स्वामीसी ती म्हणत वांज म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आमा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 भांडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची. वांज महिषी दूध देई वार्ता सर्वा
कळे ही दर्शनासी गर्दी होई नृसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण म्हणे संन्याशाची महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नरसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालगीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती द्रोणी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानसपूजा जी करीती त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन ते दवा. पाहुनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहत असे. ऐशालीला अनंत श्री गुरु भक्तांशी दावित भक्ती मार्गा ते वाढवित. गाणगापुरी राहून या त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणून या. दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित चारी वेद जाणत असे. ग्रामोग्रामी फिरून अनेक पंडित हरवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हाप्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हासवे वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणता आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण. येती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हरिपत्र तया समोर लिहून दैन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसुती पालखीत. त्रिविक्रम येते चालत निघाले ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते दवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती. आढ्या तेने उभये येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयन शोभत. वाद करून काय मिळत लिहून कायसा हवे तुम्हा. आड्याता खोर ब्राह्मण नोळखीती श्री गुरु लागून. म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघे. अथवा जिंका वादात चारी वेद आम्हापाट. आम्हा सवे शास्त्रार्थ करून जिंका तुम्हा हो. श्री गुरु त्यासे समजावित परी ते ना ऐकत. वाद करायचे म्हणत पुन्हा पुन्हा ते त्वरी. इतके अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. एक मातंग अवधारी जात होता ते दवा. स्वामी त्याचे पाचारिती कोटला कोण विचारिती. तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काढती सात. शिष्य रेषा काढित श्रोते पुढे अवधारा. मातंगाशी स्वामी म्हणत एक रेषा ओलांडित. पुढे ही म्हणत मातंग तैसे करीत असे. पहिले रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता बनरा खानाम माझे. दुसरी रेषा लंघित बोलू लागे अनेक वार्ता. लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेषा लंघित म्हणे आपण गंगासुत का मनसी पाचारिता ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंघित म्हणे आपण शूद्रयाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्याता व्यापार उदिमतत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करावाद मत्सी म्हणत मी आहे शब्दपंडित सर्व वेद कंठस्थ करून येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी. यासी वेदवादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार पंडित कापती थरथर. करीती साष्टांग नमस्कार श्री नरसिंह सरस्वती स्वामीसी. नमस्कार करून ब्राह्मण गेले क्षमा मागून. इकडे शूद्र होऊन ब्राह्मण लोकांशी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिवू नका मज लागून. हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्याशी म्हणती पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती. पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर. करून स्वामीसी नमस्कार शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त. दत्ता उदूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4 संपूर्ण. श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुनिबाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्य महेश्वासा महादिने. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्यास विद्महे परमशून्यास धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्.
असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समवाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधिग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करून होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्रेयायुक्त वांजेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता. माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधिग्रस्त सर्व उपाय हरतसे करीते अनेक उपचार परी रोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवारा ते पाहुणी रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शनाकाराने परिप्रवासाचा शिन त्या रोग्याचे सायना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमे असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे रोगी असे डोलिता त्याचे काढावे म्हणत तव तो झाला मृत. पत्नी आकांत करीत असे कळे स्वामीसी वर्तमान चरण तीर्थ देऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होऊन वैसला. सर्व करीते जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रगटला पहा भूवर नररूपा ते धरुनिया ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण आगाध त्याचे महिमान कोणी वर्णू शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत दूर दुरून लोक येत स्वामी दर्शनाकाराने नित्य होई अन्नदान भक्तकृती आराधन होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित स्वामीसी भोजन करावे म्हणत शिदा घेऊन येत असे. तिघांची पुरले इतके साहित्य तो सवे घेऊन येत परी जव पाहत असंख्य नित्य जेवता ती रोज जेवती हजार पाहुणी भ्याली अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देत असे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करता ती स्वामी तयासी पाचारी ती शिदा त्याचा पाहती स्वयंपाक कर म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणते आण स्वयंपाक तुझा मज जवळी कपणी त्यावरी टाकीत वाडा म्हणते सर्वांप्रत. शिष्याशी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला शिष्य साह्य करीत पंक्ती ओटो लागत 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा. जल चरांसी देती अन्न पक्षाशी देती अन्न होईल अन्नपूर्ण प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियसी त्याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे. अध्याय 5 संपूर्ण. श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दूरदूरून लोक येत श्री गुरुदर्शनाकारणे. एक ब्राह्मण दर्शन येत सवे पत्नी असत वय वर्षे 60 असत येऊन नमी श्री गुरुसी. श्री गुरुपुस्तितेसी काही इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या झाले वांज या जन्मात दूषण करीते समस्त पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थी असे. श्री गुरु म्हणती ती येसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्र कन्येसी पावती येईसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी होता नाही विटाळसी. स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्ध हर्षी. ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवित श्री गुरुसी ती म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हासुनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरुवचन यथार्थ पुत्र झाला परियसा. ऐसा करुणेचा सागर भक्ती इच्छा पुरवणार श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ठ शरणे श्री गुरुसी. एक कष्ट त्या ते देत म्हणती सेवा तयाप्रत पाणी घाली नित्य सेवा त्याची तू करी याशी जवळ येतील पूर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. ऐकून हे आश्वासन विप्र घेई काष्टा ते संगमावरी जाऊनी तेथे काष्ट रवोनी नित्य घाली स्नान त्या काष्टाशी प्रमाणे. ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पाहावे असे येत कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या काष्टाशी तत्काळ पर्णे फुटित औदुंबर वृक्ष दिसत. नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जायाचा तत्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या. एकदा सायन देवासी घेऊन जाती संगमासी 10 वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले. म्हणते जाई ग्रामात अग्नी घेऊन ये परत 2 सर्प पाठवित पथ दाखवण्या तया लागी.
काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवित तया सायन देवासी एकतंतुकार भक्त स्वामी सेवा करीत जडणे सारवण करीत आश्रमात राहितो शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला स्वामी म्हणते तयासी तू का न गेलासी तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीच्या दिवशी स्वामी म्हणते तयासी चल जाऊ श्रीशैल्याशी यात्रा पाहून येऊ या तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत आज शिवरात्री असत कैसे पोचू म्हणे तसे त्याशी जवळ बोलवित पायदरी म्हणे ते घट्ट दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते स्वामी म्हणते भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई शिवमंदिरात शिवदर्शन करावे या मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत लोक त्याचे दर्शन घेत पाहुणे विस्मित होत असे करुणी तेथे नमस्कार परतून येई बाहेर जेथे बसले श्री गुरुवर तेथे येऊन नमित असे म्हणे आता तुम्हीच आहात बाहेर ही तुम्ही आहात तुम्ही असता गणगापुरात लोक येथे येती का स्वामी तया म्हणती क्षेत्रमहिमा सांगती तो म्हणे नरसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको तू असी परमेश्वर भरून राहसी चराचर ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते नंदीनामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन 3 वर्षे राहत 3 संवत्सर उपवास द्विज कष्टाला बहुवस निरोप झाला त्यास चंदाला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदाला परमेश्वर स्थानी मास 7 पुरश्चरणी पुनरपी केले उपवास देवी त्याशी निरोप देत गणगापुराशी जाऊ म्हणत तेथे असती श्रीदत्त बरा येथे होशील तो विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसी पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधी त्यासी म्हणत तो नर नव्हे दत्त जाईल शरण तया लागी दुसरे दिनी प्रभाती निघे गणगापुरासी प्रवास करून अष्टदिशी गणगापुरी पोचत असे दुर्ने श्री गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत देवीपासून मनुष्यप्रत का आलासी नरबरा ऐकून ऐसी मात चरणी नमस्कार करिता म्हणे तो ईश्वर असत जाणिले मनीचे सर्व ही श्री गुरु म्हणती सायन देवासी न्यावे संगमी यासी दूर टाका याच्या वस्त्रासी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्या यासी आना मग गणगापुरासी ऐसे सांगून तयासी संगमी देती पाठवून या जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघून या येई मग गणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रयमूर्ती साक्षात नररूपी अवतरला ऐसे आगाध महिमान नित्य होई अनदान ते गणगापूर स्थान अपार महिमा तेथींचा ही परगी ग्रामात नंदीनामी कवी असत शिवावरी कवित्व करीत 5 कवन नित्य करी लोक म्हणते तयाप्रत नृसिंह सरस्वती श्रीदत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणते तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी ऐसे बोलून आपण गेला शिवपूजेकारण पूजाकरिता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसते हसून त्याते म्हणते माझी पूजा करीतोसी का पाहुणी असा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे नरसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला येऊन गणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा गणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती 7 भक्त सर्वे श्री गुरु ते म्हणत यावे आमच्या घरासी श्री गुरु सर्वाहो म्हणते सर्व ही आपल्या घरा जाते पुन्हा कालांतरे मिळती म्हणते श्री गुरु घरी आले 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण 7-8 गेले आपण गणगापुरी ही होतेची श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गणगापुरी वासगीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णाचा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उतरले पहा श्री गुरुने गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे श्री गुरु म्हणते तयाप्रत कापुनी टाकी शेत विस्मय पाही भक्त काय करावे म्हणून या परीक्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण टाकीत शेत कापून वेडा म्हणती लोक त्या ते परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा एक ईश्वरी महिमा नरसिंह स्वामी सरस्वतीची म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोतेसी नमस्कार नरसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रगटले अध्याय 6 संपूर्ण
संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवरी करीतो दया, सद्भक्तासे सदया अन्नवस्त्राते देई तो तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन, करुणामय त्यांचे जीवन लोकोद्धारत अवतरले. तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत, भीमा अमरजा संगमस्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत, पुनर्जन्मात राजा होत. श्री गुरु म्हणते तयासी तो बिदरचा राजा होत. श्री स्वामींच्या दर्शनासी येत, काय रजका कैसा असत. श्री गुरु म्हणते तयाला राजा ते पूर्वजन्म आठवत, म्हणे श्रींची कुरुपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊन जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत, औदुंबर नृसिंह वाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे. तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत, ब्राह्मण वस्ती वसवतात. श्री गुरु सेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त, तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करूनही होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते आजही गाणगापूर स्थान, असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शन कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वय राहत, लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तपसाधन प्राप्त भक्ता होत असे. असे अद्भुत स्थान केले जगदुद्धारार्थ निर्माण, आणि स्वय आपण कर्दळी वनात गेले ते. स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारी ते कर्दळी वनात जाऊन म्हणते, गुप्त व्हावं या कारणे पादुका स्थापती तेथ. निर्गुण पादुका त्या म्हणत, आणि तेथून निघत श्री नरसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहून निघत. सांगती असती 4 भक्त श्रीशैल पर्वती येत, मल्लिकार्जुने पाहावया काही दिन तेथे राहत. मग भक्ताशी सांगत, जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारे येत, कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी. आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरुदत्त तरंगत, पानावरी बैसवणी जात पहिलं तीरासी श्री स्वामी. कर्दळीपणी बैसवणी तरंगत जाती कृष्णेमधून, पहिलं तीरा जाऊनी हात डावीती भक्तांना 2 पावले पुढे जात, आणि पहा होती गुप्त. ऐसी लीला अद्भुत भक्तविस्मय पाहती. नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती. 700 वर्षे पूर्ण होती या घटनेस अवधारा. कली 5 सहस्त्र 1921 शलिवाहन शक प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञा करून होई ग्रंथ निर्माण, भाविका ताट भरून अमृत पहा वाढले. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थे मनोहर, लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर. श्री नरसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे. ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त, दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होते निश्चय. देवतांची कृपा होत, सिद्धांची दर्शने होत, परमार्थी प्रगती होत. पठणे नित्य ग्रंथाच्या आडली कामे पूर्ण होत, कष्ट दूर होत, भाविकांचे मोक्ष प्राप्त. ग्रंथ पठणे होत असे. मार्गशीर्ष शुक्ल गुरुवार अष्टमी असत. दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे. अध्याय 7 इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त.